आला ना कुरकुरीत आवाज. नमस्कार, दिव्यास फ्युजन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर अशाच कुरकुरीत पांढरे शुभ्र बटाटा चिप्स घरच्या घरी कसे बनवायचे, तसेच चिप्स वाळवल्यानंतर काळे पडू नये व तळताना लाल होऊ नये यासाठीची टिप्स अँड ट्रिक्स मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. इथे मी 2 किलो मीडियम ते मोठ्या आकाराचे बटाटे घेतले आहेत. बटाटे नवीन असले तर ते काळे पडत नाहीत आणि आपल्याला हे सोलून लगेचच आपल्याला पाण्यात घालून घ्यायचे आहेत. हे मी ते काढून घेतलेलं आहे सगळ्यांची साली आणि आता मी ते स्लाइस करून घेणार आहे. हा स्लायसर असा मिळतो, ह्यानी आपण साईज ॲडजस्ट करता येते, जाड किंवा बारीक. याला असे 2 पाती दिलेले असतात, त्यामुळे मी आता ही थिन पाती यूज करते. याच्याबरोबर सेफ्टी होल्डर पण दिलेलं असतं. हे पहा, असं याच्यामध्ये अडकवून आपण स्लाइस करू शकतो. ह्याला खूप धार असते, त्यामुळे हात सांभाळून हे अशी पातळ स्लाइस करून घ्यायचे आहेत. आपल्याला पाण्यातच डिरेक्टली करायचं आहे. इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी याची दुसरी डिझाईन सुद्धा दाखवते. पहा मी कशी करत आहे. एकदा ह्या साईडून एकदा ह्या साईडून असं टर्न करत करत आपल्याला ह्याचे हे स्लाइस पाडून घ्यायचे आहेत. तेव्हाच ते नेटवाली डिझाईन येते, जी मुलांना आजकाल खूप आवडते. पण मी ते 2च बटाट्यांचं केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि हो, या स्लायसरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला हवी असेल ती तिथून घेऊ शकताय. हे पहा, हे अशी छान अशी डिझाईन दिसते ना. आता आपल्याला या सगळ्या चिप्सला 2 ते 3 पाण्याने आपल्याला वॉश करून घ्यायचं आहे, धुवून घ्यायचं आहे किंवा स्टार्च निघेपर्यंत, स्वच्छ पाणी येईपर्यंत करायचं आहे. हे पहा, हे असं स्टार्च निघतोय ह्याचा. मी इथे अर्धा अर्धा ह्याच्यात डिवाइड करून करत आहे, कारण की माझ्याकडे मोठं भांडं नसल्यामुळे मी अर्धा अर्धा भाग वेगळा वेगळा केलेला आहे साधारणपणे. हे असं पूर्ण घाण पाणी निघतं, ह्याचं स्टार्च निघतंय. हे पूर्ण क्लीन येऊस्तोवर आपल्याला धुवून घ्यायचं आहे. मी इथे 3 वेळा केलेलं आहे, कारण की म्हणजे 3-4थ्या टायमिंगला माझं पाणी स्वच्छ आलेलं आहे. अगदी हलक्या हाताने करून घ्यायचं आहे आपल्याला, जोर नाही लावायचं आहे, अगदी वरखाली करायचं आहे. असं मी करते. हे पहा, हे चिप्ससुद्धा मी धुवून घेतलेले आहेत. हे वेगळेच ठेवलेत, हे पातळ आहेत त्यामुळे. आता आपले हे धुवून झालेत असं स्वच्छ, आणि आता आपल्याला ह्याला तासभर थंड पाण्यातच ठेवायचं आहे. जर स्टार्च पूर्णपणे निघाला नाही तर चिप्स वाळवताना किंवा शिजवताना एकमेकांना चिटकले जातात, त्यामुळे हे गरजेचं आहे. आता इथे मी पाणी तापवायला ठेवलेलं आहे. यात मी तुरटी फक्त 1 सेकंदासाठी फिरवून घेणार आहे आणि 1 ते 1.5 टेबलस्पून मीठ टाकून उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यावरती आपल्याला हे चिप्स आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि अलगदच वर खाली करत ह्याला 5 ते 7 मिनटं शिजून घ्यायचे आहेत. हे पहा, असं अलगदच, अगदी जोर नाही लावायचं आहे ह्याला. ह्याला हलवून ह्यासाठी घ्यायचं आहे कारण की खाली ते लगदा होऊ नये, जास्त शिजू नये, म्हणून एक समान शिजण्यासाठी याला वरखाली करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि 80% ह्याला आपण शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे तळताना लाल पडणार नाही. ह्याचं हे कारण आहे. हे पहा, हे असं इझिली फाटलं जाईल आणि ट्रान्सपरंट दिसायला लागतं, म्हणजे हे आपलं झालेलं आहे. आता ह्याला आपण काढून घ्यायचं आहे गाळणीमध्ये आणि एका कॉटनच्या चादरीवरती म्हणा किंवा कॉटनच्या साडीवरती तुम्ही ह्याला पसरवून घ्यायचं आहे, फॅन खालीच. अगदी 1 दिवस याला फॅन खाली पसरवून घ्यायचं आहे छान असं, आणि दुसऱ्या दिवशी आपण ह्याला उन्हामध्ये ठेवून छान ऊन दाखवून घ्यायचं आहे. सेम प्रोसेस मी ह्या चिप्सलाही दाखवते डिझाईनवाला. याला जास्त वेळ लागत नाही, 5 मिनटं फक्त ह्याला सेम प्रोसेसनी करायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे आणि ह्याला असं सॉफ्ट झालं पाहिजे तितपतच ह्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि आता आपण काढून घ्यायचं आहे आणि सेम तसंच आपल्याला वाळवायचं आहे. याला पसरवून घ्यायचं आहे. हे पहा, मी असं पसरवते. मी हे घरातच करते. हवा खेळती असली की आरामात होतं. मी आरामात ह्याला 1 दिवस फॅन खाली सुकवलं आहे आणि माझ्या गॅलरीतनंही हवा येत होती, थोडंफार ऊन येत होतं,
त्यामुळे हे सुकलं गेलं आणि अजिबात काळे पडले नाहीत. फॅनखाली डायरेक्ट तुम्ही उन्हामध्ये टाकल्यावरती काय होतं की ते काळे पडायला सुरुवात होतात. त्यामुळे घरात आधी पंख्याखाली सुकवा 1 दिवस किंवा अर्धा दिवस. मग ऊन आलं की उन्हामध्ये तुम्ही कडकडीत उन्हात एक 2-3 तास सुकवा. आणि 80% शिजल्यामुळे आणि असं वाळवल्यामुळे ते अजिबात काळे किंवा लाल पडत नाहीत. हे पहा किती मस्त तळले जात आहेत. अगदी कडकडीत तेलामध्ये ह्याला तळून घ्यायचे आहेत. हे असे होतात एकदम पांढरे शुभ्र आणि क्रिस्पी. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीसह. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा.